नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे गंगापूरसह इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. काठावरच्या मंदिरांना पुन्हा एकदा पाण्याचा वेढा पडलाय. सोलापूरमधल्या उजनी धरण हे काठोकाठ भरलंय. त्यामुळे भीमा नदीच्या पात्रामध्ये 12,74,000 लिटर पाण्याचा विसर्ग. धरणाचे तब्बल 16 दरवाजे उघडले. प्रशासनाकडून नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सलग 6 दिवसांपासून पावसाच्या सरी. जिल्ह्यामधील मध्यम प्रकल्पामधील पाणीसाठा वाढला. वीरचक धरणामधील पाणीसाठा सुद्धा 60% वर गेलाय. 36 दिवसांच्या खंडानंतर 6 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं मागची तूट भरून काढली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाकडून चक्क पेट्रोल पंप पेटवून देण्याचा प्रयत्न. आंबेडकर चौकामध्ये असलेल्या पेट्रोल पंपावरती जमिनीवरती पेट्रोल शिंपडून त्यानं आग लावली. गॅसची पाईपलाईन जोडत असताना कोल्हापूरमधल्या कळंबा परिसरामध्ये स्फोट झालाय. 4 जण जखमी झाले. त्यामुळे या सगळ्यामध्ये 2 लहान मुलांचा समावेश आहे. घरामधील सामानाचं सुद्धा मोठं नुकसान झालंय. गॅस पाईप जोडणाऱ्या कंपनीच्या विरोधात संताप व्यक्त. या जिल्ह्यामध्ये स्वयंपाकघरामधला गॅस सिलेंडरचा भडका उडालाय. घर आणि गोठ्याला भीषण आग लागली. घरामधील संपूर्ण जीवनावश्यक वस्तू आणि साहित्य जळून खाक झालंय. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजा बाजारामधील कुंवार गल्लीमध्ये 2 गटांमध्ये हाणामारी झाली. 10 ते 12 जणांवरती दंगलीचा गुन्हा दाखल. हाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. पालघरमधल्या विराज प्रोफाईल कंपनीमध्ये कामगाराचा मृत्यू झालाय. ट्रकच्या टायरमध्ये हवा भरत असताना ब्लास्ट झाला. कंपनी व्यवस्थापनाने कामगाराला रुग्णालयामध्ये न्यायला उशीर केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे. पुण्यामध्ये दुचाकीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये भीषण आग लागली होती. सर्व्हिस सेंटरमधील 60 दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशमन दलानं 1 तासामध्ये ही आग आटोक्यात आणली. मुंबईमधल्या ब्रीच कँडी रुग्णालयाजवळचं दारू विक्रीचं दुकान बंद करा. सुप्रिया सुळे यांचं अजित पवारांना विनंतीपत्र. बेकायदेशीरपणे या परिसरामध्ये दारूची विक्री होतीये. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरती चर्चा होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहणार का याकडे लक्ष. सलग 2 आठवडे शिंदेंच्या गैरहजेरीमध्ये ही बैठक होतीये. एकनाथ शिंदेंच्या गैरहजेरीवरून नाराजीची चर्चा. भाजपचे मुंबईचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार अमित साटम आज पदभार स्वीकारतील. भाजपच्या दादरमधल्या वसंत स्मृतीमधल्या कार्यालयामध्ये हा सोहळा पार पडेल. आमच्यात कोणीही विस्तव टाकण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आम्ही एक आहोत. मुख्यमंत्री फडणवीसांचं जरांगे पाटील यांना उत्तर. फडणवीसांनी शिंदेंना मराठा आरक्षणाचं काम करू दिलं नाही. मनोज जरांगेंनी केला होता दावा. लोकशाही पद्धतीनं कोणी आंदोलन करणार असेल तर सरकार कुणालाही रोखणार नाही. मात्र गणेशोत्सव हा हिंदूंचा सण आहे. त्यामध्ये कोणीही विघ्न आणू नये. जरांगेंच्या आंदोलनावरती मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन पुढे ढकलावं. भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची जरांगेंना मागणी. मुंबईमध्ये गौरी गणपतीचं मांगल्य असताना जनजीवनाची घडी विस्कळीत करू नये. उपाध्येंनी व्यक्त केलं मत. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या गोवा इथल्या अधिवेशनामध्ये मराठा आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा कट झाला. मनोज जरांगेंचा गंभीर आरोप आहे. मात्र ओबीसी समाजाला बदनाम करण्याच्या हेतूनं जरांगेंनी हे आरोप केले असावेत. बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया. संजय शिरसाटांकडून सिडको जमीन घोटाळा. रोहित पवार यांचे शिरसाटांवरती घोटाळ्याचे आरोप. रोहित पवार संबंधित जमिनीची पाहणी करणार आहेत. मोदी फडणवीस सरकारनं योजनांच्या भूलथापा मारल्या. सामनामधून टीका. प्रत्येक तालुक्यामध्ये 10 गावं स्मार्ट करण्याची योजना. मात्र अनेक गावामध्ये मागील 10 वर्षांमध्ये आरोग्य सुविधा सुद्धा उपलब्ध झाली नाही अशी सामनाच्या माध्यमातून टीका. बीडच्या गेवराई इथे पंडित आणि हाके समर्थकांमध्ये झालेल्या राड्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासोबत 14 जणांवरती गुन्हा दाखल. गेवराईमध्ये हाके आणि पंडित समर्थकांमध्ये झाला होता तुफान राडा. हिंमत असेल तर जयंत पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा. आपण त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवायला तयार आहोत. गोपीचंद पडळकर यांचं जयंत पाटील यांना थेट आव्हान. दुसऱ्याच्या भागामध्ये 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात हे शंकास्पद असल्याचं जयंत पाटील म्हणाले होते. शरद पवारांना सर्वांची नावं माहिती आहेत पण त्या दोघांची नावं विसरले. आमदार गोपीचंद पडळकरांचा शरद पवारांना टोला.
विधानसभा निवडणुकीच्या आधी मला 2 लोक येऊन भेटले, त्यांनी 160 जागा जिंकवण्याची गॅरंटी दिली होती, पवारांनी केला होता दावा. महाराष्ट्रामधल्या शासकीय रुग्णालयांमध्ये 18,000 आयसीयू खाटा पुरवण्याच्या बनावट कंत्राटाच्या आमिषानं वांद्र्यामधल्या व्यावसायिकाची 7 कोटी रुपयांना फसवणूक. दोन्ही आरोपींना 29 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी.